काय लागला भाऊ तुम्हाला? भाव 13,000. 13,000 फिक्स. बंडाला मंड्याला 11,700. 18,600. ओके. काय लागेल? काय बरा लागला भाऊ? बरं लागला का भाऊ? आज काल तर एक तर बरं होतं ते 14 पर्यंत. काल 200 वाजले होते पण आज 200 रुपये कमी झालं. आता जे आहे ते समाधान द्यावं लागतं शेतकऱ्याला. हो हो हो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे दिनांक 17 एप्रिल 2026 शुक्रवार. मागील व्हिडिओ आपण नांदेड मार्केटचा टाकला होता. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला आहे. तर आज आपण आलेलो आहोत परत तामसा मार्केटला. पाहूया आज तामसा मार्केटमध्ये हळदीला काय रेट मिळालेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका. तर व्हिडिओ सुरू करूया. ठाकुर तुम उधर हो पहले. इधर आओ. काका काय लागला भाऊ? 13,500 रुपये कांडी. 13,500 रुपये कांडी. आणि बंडा? बंडा 12,000 रुपये. झालं परीक्षेला घ्या ना. 12,000 फिक्स. कोण्या गावचे तुम्ही? जवळगाव. किती एकर होती? 1 एकर. 1 एकर. किती झाली? 20 क्विंटल जाईल. 20 क्विंटल. चांगली झाली. हो. बरं लागला भाऊ? हो, नंबर 1 लागला. झाला भाऊ? झाला. तुमचं आहे? आनंद मावत. हां बोला. तुम्ही त्याशी आणले होते मला. तुम्ही त्याशी आणले होते. किती झालं आपलं? काय लागलं? 13,100. 13,100. बंडा? 11,700. 11,600. किती आणला गटा? 60 गटा. किती एकर होती? 60 कटा. किती एकर होती? 1.5 एकर. सांगा ना, सांगा. सर्व शेतकऱ्यांनी नाही तसं काही नाही. एकर लावत राहा दरवर्षी. म्हणजे अजून भाव तर देऊ नाही. काय सांगा भावाचं काय सांगता येत हां ना भावाचं तर. काय सांगा हो भावाचं तर ते आपण काम कसं आहे सांगा. हां चांगली एखादा हे पैसा आहे. एक टोक पैसा आहे. किती लागला का भाऊ? 13,000 कांडीला. बंड्याला 11,100. मग किती एकर होती? 1 एकर. किती झाली? 28 क्विंटल एकरमध्ये. मस्त झाली. वा चांगली झाली. आता एकरला 28 क्विंटल काढली म्हणजे चांगली मेहनत घेतली तुम्ही. मग तेच म्हणलं काय अशी नक्की काय मेहनत केली यावेळी? हा टायमावर तर करावं लागते सगळ्या गोष्टी. शेतीला सगळ्या टायमाला केलं तरच महत्त्वाचं आहे. 5 वेळेस टाकले. अजून ड्रिचिंगमध्ये काय विद्राव्य वापरताय की काय? बायो. हो ड्रिचिंगचे खतं टाकता की काय आपलं? हां 12-61 0-32 होते. ठीक आहे. मस्त झाली. 28 क्विंटल एका एकरमध्ये म्हणजे मस्त झाली. सरासरी 30 चावरे झाले असेल झालं. मस्त झाली. दादा राम राम. राम राम. कुठले? आमठाणा. कुठं आलं? तंडा पोस्ट पालस तालुका भोकर जिल्हा नांदेड. ओके. किती एकर होती? हे 2.5 एकरमध्ये होती. 110 कट्टा आहे. 110 कट्टा म्हणजे तर 65 जवळ. ते काय भाव लागला कांडीला? 12,900 झाले पण सोडली नाही आणखी. 12,900 कांडीला. काढली सोडली नाही आणखी. बंड्याला
मंड्याला 11,700 लावलं 600. 11,600. 600. काय वाटतं तुम्हाला भावाविषयी? 12पर्यंत हे सोडायचे आहे, 13,200 पर्यंत कांडी सोडायचे. ओके. अपेक्षा आहे एवढी. हां ते तर बघू काय करते काय नाही ते. हां पटलं तर देऊ, नाही तर घेऊन जाऊ. हो. त्याच्यात काय बाकी काय कसं बाकी काय? माल मस्त निघाले. हां. दरवर्षी 2 एकर प्रत्येक शेतकऱ्यांना लावा हळद. एवढी अपेक्षा आहे. किती 2 एकर होती म्हणाला? 2.5 एकर. 2.5 एकर. 2.5 एकर मध्ये 165 करा. मस्त झाले, ॲव्हरेज चांगला आलं. एक नंबर आवडेल. हां. राम राम. हेच आहे काका तुमची? हो. हां काय भाव लागला? 13,200 कांडीला. बंडा 12,000 फिक्स. किती एकर होती? किती एकर होती? 1 एकर होती. 1 एकर. किती झाली? एका एकरला होईल बघा 28 क्विंटल. 28 क्विंटल. मग झाली 28 क्विंटल. आमच्या इथं डायरेक्ट 14-15 येऊन थांबले शेतकरी ॲव्हरेजला. हां पाऊस जास्त झाला आमच्याकडे. तर थोडं कुठले तुम्ही गगुण्याचं? कामारवाडी. इथं जवळच आहे. शिरपुले सोयरी आहेत आमची. हसापूरच आहे. हां पोहोचली. नाही डांगे. हां ठीक आहे. काय भाव समाधान चांगलं लागलं? आमच्या घ्यावं सर. काय लागला का भाव? 12,900 कांडीला. आणि बंड्याला? राम राम दादा. राम राम दादा. राम 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 राम. कुठले तुम्ही? आम्ही निवगा बाजार. निवगा बाजार. तिथे जनावरांचा बाजार भेटतो ना? बरं. जनावरांचा पहिले भरत होता, आता नाही बंद झालाय. ओके. आता आम्हाला किती एकर होती हळद? नाही आम्ही जनावरांच्या बाजारात सुद्धा व्हिडिओ टाकतो मी. काल मुतखेडचा टाकला. बऱ्याच शेतकऱ्याचे कमेंट आले की अन्य बाजाराचे म्हणजे वेगवेगळ्या बाजाराचे सुद्धा टाका. तर म्हणलं निवग्याला यायचं. पहिला भरत होता, आता नाही. मग काय किती एकर होती हळद? हळद किती एकर होती? 2 एकर. 2 एकर. किती झाली? 35 क्विंटल 2 एकरला. बरी झाली. काय भाव लागला तुम्हाला कांडीला? 13,000. 13,000 फिक्स. बंडा? बंडा 12,500. 12,500. काय सांगा तामशाच्या मार्केटविषयी तुम्हाला काय? आता तुमचं नांदेड जवळ आहे ना तुम्हाला तिथे? हां नांदेड जवळ नाही. हां ती निवगा नाही, अर्धगाव निवगा बाजार. निवगा बाजार. हां. त्या कारण RTOची शिकायत करावं का आमच्या त्या 10 क्विंटल माल याला भाडं तेवढेच घ्यायचं. आणि पासिंग तितकी आहे का? माल 10 क्विंटलची पासिंग. हां माल बसते 30 क्विंटल 10 क्विंटल पासिंग मध्ये माल आणल्यावर शेतकऱ्याला पडत नाही ना सर. हो ना. मग 10 फायनल क्विंटल मालाला आम्हाला तेवढंच भाडं घ्यायला लागते आणि 30 क्विंटलला तेवढंच घ्यायला लागते. शेतकऱ्याला त्रास होईल. फाईन लावलेत का मग? हां खूप आडीवाडी खूप फाईन मारायला लागले. 25,000 30,000 रुपये फाईन मारायला लागले गाड्या. ड्रायव्हरला 30,000 फाईन लावल्यानं मग ते एका महिन्याची कमाई एका दिवसात करायची. हे काय आलं? नवीनच नियम काढायचा. शेतीमालाला काय नियम काढायचा? हो तेच तर म्हणलो, शेतकऱ्याच्या मालाला तरी सूट द्यायला वाटेल. वेगळाच नियम निघाला सरकारचा. मग दादा तुम्ही कुठले? आपण निवगा बाजार. निवगा बाजार. हे तुमचंच आहे माल? नाही कोण आहे शेतकरी? कोण आहे त्या आयचरचे शेतकरी? शेतकरी कुठे गेले? तुम्ही आहे? किती एकर होती? हळद होती बघा 3 एकर. 3 एकर. काय भाव लागला तुम्हाला? 11,500 बंड्याला लागला. आणि शेंगाला कांडीला? आणि 13,000 मुंड्या होते तर 200 म्हणजे अजून भाव झाला नाही फिक्स म्हणा? नाही झाला. ओके. किती कटे? किती कटे? 95 होतं. 95 म्हणलं तर सरासरी 50च्या वर जाते. 50. हो एक पोतं 55च्या जवळजवळ वर भरते. कमी भरणं. हां 45 तिकडे 13,000 मागले होते. कुठं 13,000? मागली होती वाटून येताना 13,000 मागितले. चिठ्ठी घेऊन इथं आली. हां इथं आल्याने म्हणजे तिथं 13,000 मध्ये सोडणं म्हणजे इथं आलं ते 200 कमी. ओरी वाढून ते तुमच्या इकडे आले इथं कमी आणि फिक्स झाला समजा ना. आता इथून काले आणि त्यानंतर गेले आणि तिथे घेतील का त्याने तसं मुक्त मागते.
आता आपल्याला घरला तर न्यायला पाऊस परवडला. एवढे उचलायला 3,000 थप्पी लावायला टाकायला आणि घालायला गेली आणि घरामध्ये कोणाच्या रस्ते नाही तर जायला गाड्या असे वावरातून खड्यावून आणली आई आणलं की भाव वाढून सांगायला लाखाला 3,000 कमी केले. डबा वाढला 350 आज वाढले तर कॅल्क्युलेशन केलं तर बरोबर आहे. रेट वाढला आज डबा वाढला वरचा. आम्हाला बघा की 13,000 भाव सांगते 13च्या वर तुम्हाला 100 देतो म्हणलं तिथून गाडी सॅम्पल घेऊन आलते की काय हेच सगळं गाडीच घेऊन सॅम्पल घेऊन आलते काढू. गाडीच आणली अहो गाडी आणून तिथे ठेवल्या होत्या त्या दुकानला होत्या हां तिने म्हणली त्याच्याकरता मी वाढून देतो कुठे नेलं तुम्ही? तिथं तामशामध्ये भोकरला 13 मागलं होतं कठी होती कठीचं नाही का इथं 13तून जाईल म्हणून या गोष्टी आल्या 13 मागलं होतं इथं तिने म्हणजे आम्ही 200 वाढून देते तुम्हाला म्हणजे आणा म्हणजे गाडी गाडी आणल्यानं एक काका कुठलं आहे तुम्ही? भोकर तुमची हळद आहे काय भाव लागला? म्हणजे दोघांची आहे का तुमचे? भावाने पटलं तर द्यायचं नाही तर निघून जाऊ. हो हो काय अपेक्षा तुमच्या म्हणजे किती लागावं अंदाज? 13,000 तरी जाऊ हां 13,000 13,000 चालूच आहे 13 साडेतेरा. 13 तरी घेऊ आता मागली त्या भावाच्या इथं देण्या गेलं तिथं गेलं तर डबल त्यानं उलट मागते ते तर कापतात तुम्ही. म्हणून या गोष्टीने इथं गाडी हलवायचं म्हणून हां ओके घराला तर काही न्यायला परवडणार. जरा परवडते का घरात नाही गेलं जागे नाही कुठं ठेवा रस्ते बरोबर नाही नाही ते काही चोऱ्या व्हाले हळदीचं नक्कल जेवायला भाकर खायचं शेतकरी उपाशी आहे 45 डिग्रीमध्ये आहे मात्र तिथं शेतीला आपल्या हळदीला राखण आहे. राखण बस हां एक दिवस नव्हते तर फारी 5,000ची नेलं खळ्यावर ते पावसाचं वातावरण तेव्हा सालभर केलेलं लोक शेतकरी विसरून जाते आणि हळदी वाळताना जर पाणी लागलं तर तेव्हा तर काही नाही मग नाकातच जीव येते. 5,000च्या फाऱ्या 3 फाऱ्या आणल्या तुमचं आहे का? गाडी किती आहे? बंडा किती आहे? बंडा 15 करता का व्हिडिओ हां घरी जाऊ आता सध्या थोडे घ्यावं लागतं म्हणजे थोडे थोडे. नाव काय आयडीचं स्मार्ट शेतकरी मराठवाडा त्याची नांदेला शूट करताना पडलाय मोबाईल. स्मार्ट शेतकरी मराठवाडा हे मस्त आहे क्वालिटी. कोणाचे कोण आहे शेतकरी? तुम्ही आहे शेतकरी? कोण तुम्ही आहे? टच करावं स्क्रीनला बोट लावा. ओके काय लागला भाऊ? काय लागला भाऊ? 12,400 कांडीला लागला 12,400 आणि ते आहे की बंडा झालं नाही भाऊ बंड्याचं? 11,300 कोण्या गावचे तुम्ही? हां किती एकर होते? 1 एकर. किती झाली? 13 कांडी झाले 4 मंडी याच क्वालिटी आहे ना? तेच मत त्यातलेच किती गेला नांदीला? 13,600 इथं 13 म्हणजे 600 रुपये. कांडीला किती लागला? 13,000. 13,600 लागला नांदेला 13 लागला इथं 13 लागला. बंड्याला बंडेला काय की इथं 12,300 लागला नांदेला 13 लागला हो तेच बोंडा तेच माल. हां काय वाटतं मग इथं मार्केट कसं आहे? हे मार्केट फेल मार्केट आहे. इथं शेतकऱ्यांनी कोणी आणू नये. इथं सगळे लूट चालू आहे. कट्टीच्या नावाखाली इथं सगळे शेतकऱ्याच्या भावामध्ये लूट चालू आहे. इथल्या बाजाराविषयी काही माहिती नाही. काय सांगायचं मला मग आम्हाला नांदेलाच योग्य वाटतं इथल्यापेक्षा. काल नांदीला तुम्ही किती नेलते काल? नांदेला काल 17 कटी नेली
हेच हो बटावचा माल होता आमचा. आम्ही दोघं जण वाटून माल घेतल्या होत्या. हां तर त्याचा गेला 13,600 शेंग गेली. 13 काही बंडा गेला. इथं काय की 13,000 शेंग गेली. 12,300 काही बंडा गेला. सरळ बंड्यात 700 रुपये कोण्या गावचे तुम्ही? आणि शेंगामध्ये 600 रुपये कमी केले. कोण्या गावचे? डेंबरचे लोकल तालुक्यात. किती एकर होते? हळद आपली भरपूर आहे. आणखी 4 एकर माल आहे. तयार झाला नाही. हो ओके. आमच्या गावचा सारा धन्यवाद. काय लागला भाऊ काका? 13,000. हां 13,000 फिक्स. बंड्याला 11,000. किती होती? किती एकर होती? 1 एकर. किती क्विंटल झालं? 23 क्विंटल एकरी. कसं काय मार्केट? बरं आहे. बरं आहे मार्केट, बरं आहे. बिलोली तालुका, बिलोली गाव. हां, गाव कोणतं? तोरणा गावचं आहे का? बरं. इथून आले 60-70 किलोमीटर आहे बिलोली तालुक्यात म्हणजे धर्माबाद तिकडं म्हणजे बरं मार्केट जाऊन. हो. किती आहे तिथे धर्माबादला काय? तिथं काय 12, 12.5. तिकडे डायरेक्ट तिथे धर्माबादला पावडर करण्यासाठी येतात. हां आणि तिथे ना आता हे मार्केट चांगलं असल्यामुळे इकडे नांदेड आणि तामसा. तर वसमत तुम्हाला लई लांब पडते. वसमत जास्त लांब परवडलं. कसं काय तुमच्या धर्माबादपेक्षा तर बरं आहे मला. बरं आहे. धर्माबाद मिरचीसाठी फेमस. मिरचीसाठी तेच मिरचीला आता सोमवारी यायचा प्लॅन आहे बाबा. मिरचीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे. हां मी मिरचीचे व्हिडिओ केलेत. मधला काही दिवस गॅप झाला. कसं मला हळद गहू वगैरे पावसाचं वातावरण होतं ना तेव्हा काढायला, त्याच्यामुळे लेट झालं. आता सध्या हळदीचं ते झालं. माल का तो पहिले बनाना पड़ता हो. ही क्वालिटी मस्त आहे बाबा. बंडा बोलो. एक नंबर क्वालिटी हो. कोणा गावचे? कोण शेतकरी? कोण तुम्ही? बोला की त्यात काय शेतकरी त्याला काय तो बोला. कोण आहे? तुम्हीच आहे त्यात काय तो शेतकरी आहे. आपण याच्यासारखं बोला. किती आहे? 45 कटे शेंग आहे. हां 24 कटे शेंग. बंडा कोणत्या गावचे तुम्ही? कवडी कुठे आलं? बेळेगाव तुझा. हॅलो किती एकर होती? हॅलो मला बोलायचं नाही. राम काका. राम कोण्या गावचे? आमठाणा. काय लागला भाऊ तुम्हाला? भाव 13,000. 13,000 फिक्स. बंडाला? मंड्याला 11,700. 11,600. ओके. काय लागलं? काय बरं लागला भाऊ? बरं लागला का भाऊ? काल तर बरं होते ते 14 पर्यंत. काल 200 वाजले होते पण आज 200 रुपये कमी झालं. आता जे आहे ते समाधान करावं लागतं शेतकऱ्याला. हो. बरं आहे माझं. मरावं लागायला यावर्षी पाणीचं नुकसान झालं हे झालं तरी एक कसं तरी आनंद देवानं. आता 2.5 एकरचं माल आहे समजा 60 क्विंटल माल. 2.5 एकरचे 60 क्विंटल झाला. काटा झाला का? हां काटा झाला? काटा झाला. ठीक आहे. आता हे तर समजा एक कारखाना आहे आम्ही तेव्हापासून इथं माल आणतो. हां दरवर्षी या नाही म्हणलं तर आमची घरचेच माल 50-60 क्विंटल येतात इथं. हां माझं नाव सोमाजी राठोड आमठाण आहे. हां दरवर्षी तर म्हणत गेल्या वर्षीपेक्षा अंदाज कमी आहे की जास्त आहे? गेल्या वर्षी आम्हाला 25 आवरे झालं. यावर्षी समजा 22 उतार आला. म्हणजे पावसामुळे. पावसाचं थोडीशी बारगी म्हणून हां एका वर्षी 30 उतार आला. 25 तर दरवर्षीच काढतो मी. हां 1 एकरला 2 क्विंटल 50 क्विंटल काढतो. हो ठीक आहे. हॅलो यूट्यूबवर होतं शेतकऱ्यासाठी. कोणा गावचे तुम्ही? घेऊ नको बापू माझ्या हळदच नाही. बापू आमचा किस्सा. आता सध्याच्या घडीला हळद नाही तर शेतकरीच नाही आहे की नाही? हळदीची लागवड लई आहे. मन होईना इतका उतार हां काय नाही याचा विचार हां हासापूर
मार्केटचा व्हिडिओ करायचा आहे. नाही नाही सगळंच टोटल नांदेड कोणता आहे चॅनल तुम्ही? स्मार्ट शेतकरी. स्मार्ट शेतकरी. हं. ऊन लागायला लागला व्हिडिओ चॅनल आपण बघायचं. हो आता करावं लागते शेतकऱ्यासाठी एवढी मेहनत. हो आता काय नाही शेतकऱ्याला योग्य मार्केट आता करावं लागते तेवढी मेहनत घ्यावं. कॅमेरा लावा. बघा किती जरी गेले शेतकरी मनातच करते मात्र आपलं काम आहे आपलं दाखवणं शेतकऱ्याच्या. आता याच्यातले काही शेतकरी बघा याच्यातले कितीतरी शेतकरी तुमचं आहे का कीड लागली का लई डॅमेज झालं. कोणा गावचे तुम्ही फोटा काय भाव लागला 10,300 बंड्याला 11,000 बंडा कोणता आहे यावर्षी पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे फक्त यावर्षी आता जे करताय ना तुम्ही हळदीच्या शेतामध्ये पाणी 1 ते 2 तासामध्ये पाणी निघून जाईल असं करा. पाणी जर तुमच्या रात्र साचून राहील 12 घंटे 24 घंटे जर साचून राहील तर तुमच्या हळदीला अशी सड लागेल किंवा मुळी कुसते. फक्त एवढं करा. म्हणजे मी शेतकरीच आहे. 1 ते 2 घंट्यामध्ये पाणी शेतातलं निघून झालं पाहिजे. झड जरी लागली तरी वाहत निघून गेलं पाहिजे असं एवढी काळजी घ्या. बाकी काही नाही. मग तुम्ही बघा रात्रभर पाणी पडते सकाळी बघलं तरी पाणी धावच राहते ना वावरात तसं होऊ दे नका. तुमच्या बाकी हळदीला धक्का द्या लागा तुम्ही. फक्त 1 ते 2 तासामध्ये पाणी निघून जावं असं करा. कोणत्या वावरातला तुमचं शेत कसलं असू द्या पाणी वावरातलं निघून जावं एवढं हळदीला काळजी घ्या. बाकी तुम्ही ते खत वगैरे औषध देताच 1 लाख खर्च झाला अर्धा 1 लाख खर्च झाला ना कमी झाला अर्धा एकर. माल झाला 30,000चा माल झाला. तेच म्हणलं नुकसान आहे यावर्षी पावसानं भरपूर नुकसान केलं. जास्तीच केलं लागलं. किती कट आहे किती कट आहे हां बोला ना. घेऊन टाकू हां घ्या. काय कॉल किती रुपये केला ना 13,100 रुपये. 13,100 कोणी गावचे तुम्ही मी पळसपूर तालुका मेहता जिल्हा नांदेड. बंड्याला काय लागला बंडेला 12,200. 12,200 शंकाला 13,100. 13,100 मस्त लागला भाव असतो काय भाव कमी झाले ना. हां थोडा रेट वरून असं होती लागण्याची पण लागले नाही. किती एकर होती 1.5 एकर. 1.5 एकर किती क्विंटल झाली हां किती होते घेता किती कटे 50 कटे म्हणलं तर 28च्या जवळ आहे 28च्या वर जाईल ना तर कमी नाही. राम राम दादा कुठले तुम्ही हिमायतनगर किती एकर होती हळद आपली काय 2 एकर किती कट आहे 42 काय भाव लागला 12,700 कांडीला 12,700 आणि बंडा 12,000 काहीतरी चिन्ह लागला म्हणजे 700 रुपये बंड्याला कॅने. हां विषय काय करत राहायचं शेतात राहत राहायचं मस्त. हो काय दुसरं काय अजून माळव करायचं आता काय नाही साहेब आता सगळं नांगरून टाकलं आता मोकळे झाले. पीक विम्याची वाट पाहायला पीक विमा विमा काढला होता. हां काय हळदीचा विमा काढला होता काय हळदीचा नाही आपला जुना सोयाबीनचा विमा काढला होता हां ते अजून पडला नाही. हां आता कधी पडणार काय नाही काय समजून झालं. आता जून येऊन टेकला जून वर्षच होते समजा विमा नुकसान होऊन किती वर्षाचे येऊन टेकायला समजा. यावर्षी पावसानं तर लई नुकसान झालं. नुकसान खूप झाले. आता यावर्षी आता ही विमा पडावा अशी आमची इच्छा आहे आणि विमाच पडणार आला ना. विम्याची वाट पाहिली आम्ही शेतकरी आतुरतेनं मन लावून तन मन धन लावून. 90% नुकसान झालं आहे शेतातलं. अजून विम्याची काही प्रतीक्षा नाही समजा. आता हळदीवर समजा लग्न कार्य चालू आहे कार्यक्रम चालू आहे समजा आपला लग्नाचा ह्याचा त्याचा काय मावली बरोबर आहे की तुम्ही बोला ना बोला. हे का ड्रायव्हर आहेत का नाही आपली आमची शेतकरीच आहे का दोघांची बटाव आहे का हां बटाव किती एकर होती म्हणले तुम्ही 2 एकर 1.5 एकर 1.5 एकर चालतं. राम राम काका राम राम. कोण्या गावचे तुम्ही देवटाना देवठाणा झाला का भाव नाही आज झाला भाव नाही झाला भाव नाही. किती एकर होती हळद हळद आपली होती एकर एकर बरं किती कट्टे भरलेत कट्टे भरले 20. बाकी बोला मग काय नाही यावर्षी जरा पावसानं नुकसान झालं पावसाळा जास्त झाला
आणि त्याच्यामुळे ते आणि अळीचं प्रमाण वाढलं. हो सडणीचं खूप प्रयत्न केले पण कंट्रोल झालं नाही. त्याच रानात मला 18-19 क्विंटल हळद होत गेली बेने ठेवून. यावर्षी घाटा यावर्षी पाऊस दिवाळीपासून पाऊस पडला मला 2000 रुपये त्यातलं हळदीला जर पाणी साचून राहिलं तर नुकसान 100% होते. 1101 हां तेच आता ते पाण्याची चिपळून गेली. हां पाण्यात हां ते क्वालिटी बघली की 10,000 भाव लागला त्याला. हां इथं आल्या की आम्ही आले तर शेतकरी मित्रांनो, असे डेली बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा. तुमचे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.